Hello friends, my name is Professor R.J. Kodulkar working in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी. आपला सब्जेक्ट आहे CSS क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. त्यामध्ये आपण मागच्याच प्रॅक्टिकलला आपण डिस्कस केलं होतं की सेकंड प्रॅक्टिकल आपण करत होतो. सेकंड प्रॅक्टिकलमध्ये आपण डिसिजन मेकिंग चे प्रोग्राम आपण बघितलेले होते. आता ह्या प्रॅक्टिकलला आपण सेकंड प्रॅक्टिकलच बघणार आहे, जे आहे लूपिंग स्टेटमेंट राहिलेलं. ते आपण ह्या प्रॅक्टिकलमध्ये आपण कव्हर करणार आहे लूपिंग स्टेटमेंट. ठीक आहे, तर आता आपण बघूया. लूपिंग स्टेटमेंट मी इथं ओपन करून ठेवलेला आहे. हा आहे फॉर लूप. ठीक आहे, तर ज्या पद्धतीने आपण डिसिजन मेकिंग बघितलेलं होतं त्याच पद्धतीने आपण लूपिंग स्टेटमेंट बघणार आहे. तर लूपिंग स्टेटमेंट कोणकोणते होते, तर फॉर लूप होता, त्याच्यानंतर फॉर इन होता, फॉर ऑफ होता आणि व्हाईल होता, डू व्हाईल होता. हे सगळे काय होते, लूप होते. तर मी इथे तुम्हाला सगळ्यात पहिला दोनच फक्त एक्झिक्युशन करून दाखवणार आहे, जे आहे फॉर अँड डू व्हाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर जे काही व्हाईल आहे लूप, फॉर इन आहे, फॉर ऑफ आहे, हे जे काही लूप आहेत हे तुम्ही घरी ट्राय करून बघायचे आहेत. सगळ्यात पहिला आपण नेहमीप्रमाणे इथे फॉर मध्ये HTML दिलेला आहे, बॉडी दिलेली आहे, बॉडी मध्ये हेड देऊन आपण काय केलंय, जावास्क्रिप्ट फॉर लूप हे काय टायटल दिलेलं आहे, सॉरी हेड दिलेला आहे. त्याच्यानंतर आपण पॅराग्राफ घेतलेला आहे, पॅराग्राफ मध्ये एक आयडी सेट केलेला आहे. जो आयडी आहे, आयडी इज इक्वल टू डबल कोट मध्ये डेमो म्हणून दिलेला आहे. ठीक आहे, जावास्क्रिप्ट लिहिलेले आहे, जावास्क्रिप्ट मध्ये टोटल कोड आहे जो आतापर्यंत आपण जसं आपण डिसिजन मेकिंगचं बघितलं. डिसिजन मेकिंग मध्ये लूप्स बघितले, स्विच केसेस बघितल्या, इफ एल्स बघितले, सॉरी लूप्स नाही, इफ एल्स, इफ नेस्टेड इफ एल्स, त्याच्यानंतर स्विच केसेस बघितल्या. त्याच पद्धतीने आता आपण लूप्सचं सुद्धा बघणार आहे. सगळ्यात पहिला काय केलेलं आहे, एक व्हेरिएबल घेतलेला आहे जे आहे कार. त्याला आपण काय ठेवलेलं आहे, कॉन्स्टंट. मग त्याला व्हॅल्यू सगळ्या इथे आपण पुटअप केलेले आहेत, ज्या आहेत समथिंग 4 व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. त्यानंतर आणखीन एक व्हेरिएबल घेतलेला आहे जे आहे आय. लेट आय इज इक्वल टू 0 इनिशियली. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड व्हेरिएबल घेतलेलं आहे जे आहे लेंथ नावाचं. लेंथ इज इक्वल टू कार डॉट लेंथ, म्हणजे जी काही कारची तुमची लेंथ आहे ती इथं कन्सिडर केली जाणार आहे. आता सपोज किती आहे, तर 4 इथं कन्सिडर केली जाणार आहे. आणि आपल्याला रिझल्ट शो करण्यासाठी आपण एक टेक्स्ट नावाचं एक व्हेरिएबल घेतलेला आहे. सगळ्यात पहिला आपण फॉर लूप लिहिलेला आहे. फॉर लूप मध्ये आपण जे इनिशियलायझेशन ऑलरेडी वरती केलेलं आहे, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट आपण खाली करणार आहोत. फक्त आपण इथं फॉर लूप मध्ये काय केलेलं आहे, कंडिशन दिलेलं आहे जे आहे आय इज लेस दॅन लेंथ पाहिजे. ठीक आहे, तोपर्यंत काय व्हायला पाहिजे, लेंथ ही प्रिंट व्हायला पाहिजे, आय हा प्रिंट व्हायला पाहिजे. मग आता टेक्स्ट टेक्स्ट म्हणजे जो काही तुमचा रिझल्ट स्टोअर होणार आहे तो प्लस इज इक्वल टू कार आणि ब्रॅकेट मध्ये आय म्हणजे प्लस ब्रेक. म्हणजेच काय, इथं काय होणार आहे, सगळ्यात पहिला तुमचा काय होणार आहे, तर जो आय आहे तुमचा तो किती आहे, इनिशियली 0 आहे. ठीक आहे, तर कंडिशन चेक होणार की आय हे लहान आहे का 4 पेक्षा असेल तर टेक्स्ट मध्ये जाऊन काय होणार, एक न काय होणार आहे, इन्क्रीमेंट होणार आहे. सॉरी, इनिशियली 0 असणार आहे, 0 कन्सिडर केलं जाणार आहे, त्याच्यानंतर एक इन्क्रीमेंट होणार आहे आणि तुमचं इथं डॉक्युमेंट गेट एलिमेंट बाय डेमो, जो काही तुमचा आयडी डेमो आहे त्यातून तुमचं इनिशियली टेक्स्ट मध्ये काय होणार आहे, पहिलं जे तुम्ही इथे BMW हे दिलेले आहात ते टेक्स्ट इथं प्रिंट होणार आहे. त्याच्यानंतर सेम तसेच इन्क्रीमेंट, सेम पुन्हा लूप इथे फिरणार आहे, पुन्हा कंडिशन चेक होणार आहे, एक ने इन्क्रीमेंट होणार, सॉरी पुन्हा एक प्रिंट झाल्यानंतर हे इन्क्रीमेंटला जाणार आहे, एक ने इन्क्रीमेंट होणार आहे, पुन्हा कंडिशन चेक होणार आहे, त्याच्यानंतर आणखीन एकदा प्रिंट करणार आहे वॉल्व. ठीक आहे, अशाच पद्धतीनं हे जी चारी लेंथ आहे ती चारी लेंथ जे की तुम्ही व्हॅल्यूज दिलेल्या आहात त्या व्हॅल्यू चारी प्रिंट होणार आहेत. तर आता आपण हा कोड रन करून बघूया ऍक्च्युअल मध्ये. तर आता इथे बघा, हा कोड रन करून बघितल्यानंतर जशा तुम्ही 4 व्हॅल्यू दिलेल्या होत्या त्या चारही व्हॅल्यू काय झाल्या, 1 बाय 1 प्रिंट झालेल्या आहेत. जसं आपण आधी फॉर लूप लिहित होतो सेम तसंच आहे इथे. इथे कुठलंही वेगळं वापरलं गेलेलं नाहीये.
त्याच पद्धतीने आपण आता डू व्हाईल सुद्धा बघणार आहे. डू व्हाईल लूप मध्ये सुद्धा सेम ॲज इट इज केलेलं आहे. तर आता आपण बघूया डू व्हाईल. डू व्हाईल मध्ये आपण काय केलेलं आहे, ॲज इट इज जसं आधी आपण फॉर लूप साठी लिहिलं त्याच पद्धतीनं काय केलेलं आहे, एक HTML बॉडी घेतलेली आहे. बॉडी मध्ये आपण हेड दिलेलं आहे. हेड मध्ये आपण काय केलेलं आहे, जावास्क्रिप्ट डू व्हाईल लूप. त्याच पद्धतीने एक आयडी तयार केलेला आहे जो आहे डेमो नावाचा पॅराग्राफ मध्ये, आणि आपण जावास्क्रिप्ट मध्ये टोटल कोड लिहिलेला आहे. तर पहिला काय केलेला आहे, इनिशियलायझेशन केलेलं आहे. कशाचं, तर टेक्स्ट नावाचा एक व्हेरिएबल घेतलेला आहे जो आपण रिझल्ट त्यात स्टोअर करणार आहे. त्याच्यानंतर एक आय नावाचं व्हेरिएबल घेतलेला आहे ज्याच्यामध्ये आपण 0 ही व्हॅल्यू इनिशियली आय इज इक्वल टू 0 केलेला आहे. तर आता ज्या पद्धतीने आपण सिंटॅक्स बघितले लेक्चर मध्ये त्याच पद्धतीनं सेम ॲज इट इज डू सगळ्यात पहिला, त्याच्यानंतर आपण जे इन्क्रीमेंट करणार आहे ते टेक्स्ट इज इक्वल टू प्लस इज इक्वल टू काय असलं पाहिजे तुमचं, द नंबर ऑफ इज प्लस आय. म्हणजे आय एकनं इन्क्रीमेंट होणार, इथं कंडिशन चेक होणार आणि प्रिंट होणार. जसा तुमचा डू व्हाईल वर्क करतो तसा. सगळ्यात पहिला तुमचं काय होतं, इथं आय आता सध्या इनिशियली काय आहे, 0 आहे. मग तो काय होईल, याच्यामध्ये येईल. याच्यामध्ये आल्यानंतर तो इन्क्रीमेंट न होता पहिला कंडिशन चेक होईल. कंडिशन चेक केल्यानंतर तुमचं काय होणार आहे, प्रिंट होणार आहे. प्रिंट झाल्यानंतर तुमचा वरती जाऊन एकनं इन्क्रीमेंट होणार आहे. त्याच पद्धतीनं मग इन्क्रीमेंट झाल्यानंतर आणखीन एकदा कंडिशन चेक होणार आहे. जोपर्यंत आय इज लेस दॅन 10 ही कंडिशन सॅटिस्फाय फॉल्स होत नाही तोपर्यंत काय होणार आहे, लूप फिरत राहणार आहे. लूप जसा फिरेल त्याच पद्धतीनं ते एक एकनं इन्क्रीमेंट होत जाणार आहे आणि एक एकनं प्रिंट होत जाणार आहे. जसा इथे मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच पद्धतीने. सॉरी, पण डू व्हाईल सुद्धा एक्झिक्यूट करून बघूया. हे कोड तुम्ही घरी एक्झिक्यूट करून बघा, तुमच्या PC वर असू दे किंवा तुमच्या मोबाईल वरती. हे बघा, आपण काय केलेलं आहे, सिम्पली 1 to 9 आपण प्रिंट केलेलं आहे. ठीक आहे, तर आता काही कोड आहेत, फक्त मी तुम्हाला एकदा दाखवते ते कोड. हा आहे फॉर इनचा, ठीक आहे. त्याच्यानंतर हा आहे फॉर ऑफचा आणि हा व्हाईलचा. ज्या पद्धतीने आपण आता बघितलेलं होतं. ज्या पद्धतीने आता आपण जसं डू व्हाईलचं बघितलं होतं तसंच व्हाईलचं आहे हा प्रोग्राम. तो तुम्ही बघून घ्या आणि हा तुम्ही एक्झिक्यूट करून बघा. ठीक आहे, हा तुम्ही एक्झिक्यूट करून बघा हा कोड. त्याच्यानंतर आता आपण इथे हे प्रॅक्टिकल स्टॉप करूया. जे राहिलेले प्रोग्राम आहेत ते तुम्ही स्वतः घरी करून बघायचे आहेत. तर आता मी लेक्चर स्टार्ट करणार आहे. सगळ्यात पहिला आपला फर्स्ट चॅप्टर चालू होता. फर्स्ट चॅप्टर मध्ये आपला मागच्या लेक्चरला कोणते पॉइंट कव्हर केले ते बघूया. फर्स्ट चॅप्टर मधला सगळ्यात लास्टचा एक पॉइंट आहे तो डिस्कस करायचा राहिलेला आहे. तो या मी लेक्चर मध्ये कव्हर करणार आहे, जो आहे आपला 8.1.8. तो आहे क्वेरिंग, सेटिंग प्रॉपर्टीज आणि डिलीटिंग प्रॉपर्टीज आणि गेटर सेटर म्हणजे काय, हे आपण या लेक्चर मध्ये कव्हर करणार आहे. सगळ्यात पहिला जावास्क्रिप्ट मध्ये गेटर आणि सेटर म्हणजे काय हे बघूया. प्रॉपर्टीज म्हणजे काय, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहे, हा पॉइंट आपण कव्हर करणार आहे. जावास्क्रिप्ट मध्ये गेटर आणि सेटर म्हणजे काय, तर सगळ्यात पहिला तर आपण गेटर जावास्क्रिप्ट मध्ये गेटर आणि सेटर हे जे काही दोन मेथड्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहे. तर गेटर आणि सेटर मध्ये मेथड्स मध्ये काही एक्झाम्पल आहेत. सगळ्यात पहिला इन जावास्क्रिप्ट टू काइंड्स ऑफ ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज. दोन ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज आहेत. सगळ्यात पहिला आहे डेटा प्रॉपर्टीज आणि सेकंड आहे ऍक्सेस प्रॉपर्टीज. सगळ्यात पहिला आपण डेटा प्रॉपर्टीज म्हणजे काय डिस्कस करूया आणि ऍक्सेस प्रॉपर्टीज म्हणजे काय डिस्कस करूया. दोन्हीही प्रॉपर्टीज आहेत त्या ऍक्सेस करता येतात फक्त डेटा थ्रू, आणि ऍक्सेस प्रॉपर्टी म्हणजे काय बघूया. आता पहिला डेटा प्रॉपर्टी म्हणजे काय की आता फॉर एक्झाम्पल इथे काय दिलेलं आहे
की एक आपण काय घेतलेलं आहे, व्हेरिएबल घेतलेला आहे, ज्याला आपण कॉन्स्टंट दिलेलं आहे ते व्हेरिएबलचं नाव आहे स्टुडंट. ठीक आहे, त्या स्टुडंट या व्हेरिएबलला आपण काय केलेलं आहे, एक प्रॉपर्टी ऍड केलेली आहे. म्हणजेच काय, स्टुडंटचं फर्स्ट नेम घेतलेलं आहे. ठीक आहे, तर ते जे काही प्रॉपर्टी आपण ऍड केलेली आहे त्याला आपण काय म्हणतो, डेटा प्रॉपर्टी. मग त्या प्रॉपर्टीला आता स्टुडंट आहे, स्टुडंटचं काय आहे, एक प्रॉपर्टी ऍड केली जी आहे फर्स्ट नेम दिलेला आहे, जो की समथिंग काही असेल तो. त्याच्यानंतर दिलेला आहे सेमीकोलन. ठीक आहे, कारण आपल्याला एक्स्ट्रा प्रॉपर्टीज ऍड नाही करायची, त्यामुळे दिलेलं आहे एंड साठी सेमीकोलन. मग हे काय झालं, स्टुडंट या व्हेरिएबलची काय झाली, ही डेटा प्रॉपर्टी झाली. ह्याला आपण काय म्हणतो, डेटा प्रॉपर्टी. मग ही ऍक्सेस कशी करायची हे मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. सगळ्यात पहिला तुम्हाला डेटा प्रॉपर्टी हे कळालं. डेटा एखाद्या व्हेरिएबलची ही काय झाली, डिक्लेअर केलेल्या व्हेरिएबलची ही काय झाली, डेटा प्रॉपर्टी झाली. म्हणजे काय झालं, हा डेटा झाला त्याचा, थोडक्यात ही एक प्रॉपर्टी झाली. अशा मल्टिपल प्रॉपर्टीज तुम्ही ऍड करू शकता. त्यानंतर आता ऍक्सेस प्रॉपर्टी म्हणजे काय, ऍक्सेस प्रॉपर्टी मध्ये दोन प्रॉपर्टीज आहेत. सगळ्यात पहिला इथे बघा, जावास्क्रिप्ट ऍक्सेस अ प्रॉपर्टीज मेथड गेट और सेट. गेट आणि सेट यानं काय करू शकतो, ऍक्सेस प्रॉपर्टी और मेथड काय करू शकतो, आपण लिहू शकतो. त्यानंतर द व्हॅल्यू ऑफ अन ऑब्जेक्ट. JavaScript access the properties are method get and set value of object. म्हणजेच काय, की तुम्हाला काय करायचंय, त्या ऑब्जेक्टची काय व्हॅल्यू ऍक्सेस करायची आहे, गेटर किंवा सेटर या कीवर्डनी. ठीक आहे, असे दोन कीवर्ड आहेत, जे आहे पहिला गेट आणि सेट. तर आता गेट म्हणजे काय, तर टू डिफाईन अ गेटर मेथड गेट प्रॉपर्टी व्हॅल्यू. म्हणजे एखादी प्रॉपर्टी तुम्हाला ऍक्सेस करायची, त्या प्रॉपर्टी मधली व्हॅल्यू ऍक्सेस करायची आहे, तर तुम्हाला गेट हा कीवर्ड यूज करावा लागतो. ठीक आहे, सेट हा कीवर्ड टू डिफाईन अ सेटर मेथड इज अ सेट प्रॉपर्टी टू द व्हॅल्यू. एखाद्या प्रॉपर्टीला व्हॅल्यू सेट करायची असेल त्यावेळेला तुम्ही सेट हा कीवर्ड यूज करायचा आहे. ह्या दोन पद्धती होत्या, ज्या होत्या डेटा प्रॉपर्टीज. गेटर आणि सेटरच्या दोन पद्धती होत्या ऑब्जेक्ट प्रॉपर्टीच्या. पहिला आहे डेटा प्रॉपर्टीज, सेकंड आहे ऍक्सेस प्रॉपर्टी. ठीक आहे, तर आता आपण हे सिंपल गेटर आणि सेटर प्रॉपर्टीज बघितलेल्या होत्या. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहे की प्रॉपर्टी डिलीट कशी करायची, एखादी प्रॉपर्टी डिलीट कशी करायची ऑफ अन ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्ट थ्रू आपल्याला काय करायचं आहे, एखादी प्रॉपर्टीज आपल्याला डिलीट करायची आहे. सगळ्यात पहिला इथे एक एक्झाम्पल मी लिहिलेलं आहे. जे एक्झाम्पल आहे, व्हॅर व्हेरिएबल आहे आपला पर्सन. मग पर्सनची मी काय केलेलं, मल्टिपल प्रॉपर्टीज लिहिलेत. म्हणजे ते तुमचं पर्सनचं नेम असू दे, लास्ट व्हॅल्यू असू दे, एज असू दे, आईज कलर असू दे, ह्या काय केलेल्या प्रॉपर्टीज मेन्शन केलेल्या आहेत. तर त्या प्रॉपर्टीज मध्ये लिहिताना पण बघा, सगळ्यात पहिला नेम कोलन डबल कोट मध्ये त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू आणि इकडे सेमीकोलन हा मी दिलेला आहे. तर जावास्क्रिप्ट मध्ये सेमीकोलन हा पॉसिबल आहे, कारण सेमीकोलन नंतर तुम्ही एक्स्ट्रा काही मल्टिपल प्रॉपर्टीज ऍड करू शकता. ठीक आहे, त्यासाठी आपण सेमीकोलन देतो. त्याच्यानंतर नेक्स्ट सेकंड प्रॉपर्टीज आहे आपली लास्ट नेम पर्सनचं. त्याच्यामध्ये कोलन आणि डबल कोट मध्ये तुमची लास्ट नेमची व्हॅल्यू जी काय असेल ती, आणि त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी ऍड करण्यासाठी सेमीकोलन. त्याच पद्धतीने नेक्स्ट थर्ड प्रॉपर्टी ऍड केलेली आहे एज सेमीकोलन, जे तुमचं 50 आहे ते दाखवलेलं आहे, आणि नेक्स्ट प्रॉपर्टी साठी सेमीकोलन. ठीक आहे, त्याच्यानंतर फोर्थ प्रॉपर्टीज आहे आईज कलर, जो आहे ब्ल्यू, आणि त्याच्यानंतर एंड साठी आपण काही इथे दिलेलं नाहीये सेमीकोलन, कारण आपण इथे स्टॉप करणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपण काय करणार आहे की ह्या काय झाल्या, याच्या पर्सन या व्हेरिएबलच्या प्रॉपर्टीज झाल्या. तर त्या प्रॉपर्टीज एखादी त्यातली डिलीट करायची. तर फॉर एक्झाम्पल मला एज डिलीट करायचं, तर ते मी कसं करणार, तर हे आपण यामध्ये बघणार आहे, डिलीटिंग प्रॉपर्टी फ्रॉम ऑब्जेक्ट. मग आता सगळ्यात पहिला डिलीट हा कीवर्ड लिहावा लागतो. डिलीट एखादी प्रॉपर्टी डिलीट जर करायची असेल तर सगळ्यात पहिला डिलीट हा कीवर्ड लिहायचा. त्याच्यानंतर तुमचं जे काही व्हेरिएबल नेम आहे ते पर्सन डॉट, जे तुमचं प्रॉपर्टी नेम आहे ते एज, हे आपण काय केलेलं आहे इथे मेन्शन केलेलं आहे सेमीकोलन. डॉट हे का यूज केलं जातं, की स्प्लिट करण्यासाठी. म्हणजे आता समथिंग काही मला मल्टिपल प्रॉपर्टीज डिलीट करायचे आहेत. आता एज सहित मला आणखीन आईज कलर सुद्धा डिलीट करायचा आहे, मग मी डॉट ऑपरेटर वापरणार. म्हणजेच काय की ते स्प्लिट करतात. आता मला यामध्ये आता पर्सन या व्हेरिएबल मध्ये एज आणि
आईज कलर मला डिलीट करायचा आहे. ठीक आहे, मग मी काय करणार, सगळ्यात पहिला पर्सन हा व्हेरिएबल कुठे आहे बघणार, त्यामध्ये एज आणि डॉट आणखीन आईज कलर म्हणजे ह्या दोन प्रॉपर्टीज मी काय करणार, डिलीट करणार. तर हे अशा पद्धतीने आपल्याला लिहावं लागतं. और आणखीन एक पद्धत आहे जी आहे डिलीट पर्सन नेम पर्सन आणि तुम्ही ब्रॅकेटमध्ये डबल कोटमध्ये एज देऊ शकता. अशा पद्धतीने देखील तुम्ही डिलीट करू शकता. ठीक आहे, आता बिफोर आधी डिलीट करायच्या आधी आपण हे जे लिहिलेलं आहे डिलिशन कोलन पर्सन डॉट एज इज इक्वल टू 50. ठीक आहे, हे आपण काय केलेलं आहे डिलीट करण्यासाठी एज आपल्याला पर्सनचं डिलीट करायचं आहे, हे आपण असं लिहिलं. त्याच्यानंतर आफ्टर डिलिशन काय होणार आहे की जे पर्सन डॉट एज आहे डिलिशन पर्सन डॉट एज इज इक्वल टू 50 हे काय तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे थोडक्यात काय एज हे डिलीट होऊन जाणार आहे, अनडिफाईन्ड दिसणार आहे त्याची व्हॅल्यू. ठीक आहे, हे अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, एखादी प्रॉपर्टी डिलीट करू शकता. त्याच पद्धतीने तुम्ही मल्टिपल प्रॉपर्टी सुद्धा ऍड करू शकता आणि मल्टिपल प्रॉपर्टी सुद्धा या डिलीट करू शकता. हे होतं डिलिशनचं, डिलीटिंग प्रॉपर्टीजचं. त्यानंतर आपण त्याच्या रिलेटेड काही थेरी बघणार आहे. द डिलीट ऑपरेशन डिलीट बोथ व्हॅल्यू अँड द प्रॉपर्टी ऑफ द प्रॉपर्टी इटसेल्फ. म्हणजेच काय, इथं काय केलेलं आहे, आता आपण बघितल्याप्रमाणे इथं काय केलं की नुसतं आपण काय केलं, इथं बिफोर डिलिशन आणि आफ्टर डिलिशन मध्ये फक्त व्हॅल्यू डिलीट केली. त्याचबरोबर तुम्ही काय करू शकता, हे व्हॅल्यू सहित तुम्ही तो प्रॉपर्टी सुद्धा डिलीट करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर आफ्टर डिलिशन प्रॉपर्टी कॅन नॉट बी अ बिफोर द ऍडिंग द अगेन. म्हणजे तुम्ही पुन्हा ती ऍड करू शकत नाही. डिलीट ऑपरेटर डिझायनिंग टू बी अ used to object property, it has be affected effect on a variable of or the function. म्हणजे one second, delete a property design the use to object property, it has be affected. म्हणजेच काय की तुम्ही जी प्रॉपर्टी डिलीट केलेली आहे ती डिलीट केल्यानंतर तुमच्या व्हेरिएबलवर जो काय व्हेरिएबल अदरवाईज फंक्शनवर तुमचं त्याच्यावर अफेक्ट होतो. ठीक आहे, हे काय एवढं सांगण्यासारखं नाहीये. त्याच्यानंतर नोट डिलीट ऑपरेटर शुड नॉट बी अ युज्ड टू अ प्रीडिफाइन्ड जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट प्रॉपर्टी, इट क्रश युअर ऍप्लिकेशन. म्हणजेच काय की डिलीट प्रॉपर्टी ज्यावेळेला तुम्ही करता ती प्रीडिफाइन्ड ऑब्जेक्ट प्रॉपर्टी नसते, अदरवाईज असली तर ती काय होतं, क्रश युअर ऍप्लिकेशन. ठीक आहे, हे काय एवढं सांगण्यासारखं नाही. हे तुम्हाला डिलीट कसं करायचं याचे 2 वेज दिलेले आहेत, हे तुम्ही करून बघू शकता. ठीक आहे, तर आपण काही प्रॅक्टिकल मध्ये जसं की आपल्याला वेब पेज डिझायनिंग रिलेटेड, आपलं पेजेस डिझायनिंग रिलेटेड, वेबसाईट डिझायनिंग रिलेटेड ज्यावेळेला प्रॅक्टिकल्स येतील त्यामध्ये आपल्याला काही प्रॉपर्टीज डिलीट करून बघायला मिळतील त्या प्रॅक्टिकल मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण त्यावेळेला सुद्धा आपण हे सगळे करून बघणारच आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे, आतापर्यंत आपण बघितलं की ऍक्च्युअल डेटा प्रॉपर्टीज म्हणजे काय, गेटर सेटर म्हणजे काय, त्याच्यामध्ये 2 टाइप बघितले, डेटा प्रॉपर्टीज, ऍक्सेस प्रॉपर्टीज. डेटा प्रॉपर्टीज म्हणजे काय आणि ऍक्सेस प्रॉपर्टीज मध्ये 2 येतात जे आहे गेट आणि सेट थ्रू आपण कसं करू शकतो. त्यानंतर डिलीट कशी करायची प्रॉपर्टी हे आपण बघितलं. आता आपण बघणार आहे जावा स्क्रिप्ट मध्ये प्रॉपर्टीज गेटर आणि प्रॉपर्टीज सेटर. ठीक आहे, सगळ्यात पहिला गेटर म्हणजे काय समजून घेऊया आणि त्याच्यानंतर सेटर म्हणजे काय समजून घेऊया. तर इथे बघा गेटर आता बघणार आहे आपण जावा स्क्रिप्ट मध्ये गेटर आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहे सेटर. तर सगळ्यात पहिला मी एक्झाम्पल पासूनच तुम्हाला स्टार्ट करते म्हणजे तुम्हाला ती कन्सेप्ट क्लिअर होईल. सगळ्यात पहिला जसं आपण मागचं एक्झाम्पल घेतलेलं त्याच पद्धतीने इथे आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे जे आहे कॉन्स्टंट व्हेरिएबल आपला आहे स्टुडंट. ठीक आहे, एक व्हेरिएबल घेतलेला आहे ज्याला आपण कॉन्स्टंट ठेवलेला आहे, स्टुडंट नावाचं व्हेरिएबल आहे. त्याच्यानंतर इज इक्वल टू ओपनिंग कर्ली ब्रेसेस आणि क्लोजिंग कर्ली ब्रेसेस. तर त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, तर इथे बघा सगळ्यात पहिला तर इथे बघा आपण काय केलेलं आहे, प्रॉपर्टी डिक्लेअर केली आहे. जसं व्हेरिएबल घेतलेला आहे तसं आपण डेटा प्रॉपर्टी दिलेली आहे. प्रॉपर्टीचं म्हणजे स्टुडंटचं फर्स्ट नेम घेतलेलं आहे आणि ते काय केलेलं आहे त्याला व्हॅल्यू असाइन केलेली आहे. ठीक आहे, जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे फर्स्ट प्रॉपर्टी नेम जे आहे फर्स्ट नेम कोलन त्याच्यानंतर त्याची व्हॅल्यू डबल कोट मध्ये
आणि सेमिकोलॉन तुम्हाला जर नेक्स्ट प्रॉपर्टी ऍड करायची असेल तर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इथे काय केलेले आहे, प्रॉपर्टीज ऍड करून बघितलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण काय केलेलं आहे तर गेटर करतोय. गेटर म्हणजेच काय की गेट करतोय. आता गेट करण्यासाठी आपण गेट हा काय केलेला आहे, कीवर्ड यूज केलेला आहे आणि त्याच्यानंतर एक फंक्शन क्रिएट केलेलं आहे जे आहे गेट नेम. गेट नेम नावाचं एक फंक्शन क्रिएट केलेलं आहे. मग आपण काय करतोय की सॉरी की काय करायला लागलोय आपण इथे गेट करून घ्यायला लागलेलो आहे. गेट हे कीवर्ड यूज करून म्हणजे डिरेक्टली आपण काय करणार आहे तर ते फंक्शन आपण काय करणार आहे गेट करून घेणार आहे आणि त्या फंक्शन मध्ये आपण काय केलेलं आहे प्रॉपर्टी काय केलेली आहे डिस्प्ले केलेली आहे म्हणजे रिटर्न केलेली आहे. थोडक्यात रिटर्न धिस डॉट ती तुमची वरची जी काही प्रॉपर्टी तुम्ही मेन्शन केलेली आहेत फर्स्ट प्रॉपर्टी ती ते काय केलंय डॉट ऑपरेटर यूज करून फर्स्ट नेम ही प्रॉपर्टी लिहिलेली आहे. म्हणजे तुमचं येणारा आउटपुट काय असणार आहे ते जे काय हा तुम्ही ज्यावेळेला कोड रन कराल त्यावेळेला ऑटोमॅटिकली गेट काय होईल तुमची फर्स्ट प्रॉपर्टी जी काय आहे स्टुडंट मध्ये जी काही प्रॉपर्टी आहे फर्स्ट नेम हे तुमचं हे फर्स्ट नेम काय होईल ऍज इट इज प्रिंट होईल. तर त्याच पद्धतीने आता इथे बघा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही प्रिंट देखील करू शकता. आता इथे बघा ही एक मेथड झाली जी आता इथे तुम्हाला याच्यामध्ये दाखवली गेट. गेट हा कीवर्ड यूज करून डिरेक्टली तुम्ही काय करू शकता ती मेथड तुम्ही ऍक्सेस करू शकता. गेट हे डिरेक्टली ते फंक्शन आणि फंक्शन मध्ये जे काही तुमचं प्रॉपर्टीज आपण सेट केलेली आहे ती प्रॉपर्टीज आपण काय करू शकतो गेट करून घेऊ शकतो. तर त्याच पद्धतीने नेक्स्ट आहे जे आहे अशाही पद्धतीने तुम्ही लिहू शकता. आता फॉर एक्झाम्पल हे प्रिंटिंग साठी आहे हे काय एवढा इश्यू नाही आहे. कन्सोल डॉट लॉग हे व्हिज्युअल स्टुडिओ मध्ये प्रिंट करण्यासाठी यूज केलं जातं आणि आपण नोटपॅड वरती करत असल्यामुळे आपण नोटपॅड वरती एक वेगळी पद्धत आहे प्रिंटिंगची. बाकी याच्यामध्ये हे कन्सोल डॉट लॉग काय आहे हे काय एवढं प्रिंटिंगचं आहे ते वेगळा एडिटर यूज केल्यामुळे ते तसं आलेलं आहे. ठीक आहे. तर तुम्ही असंही करू शकता. आता फॉर एक्झाम्पल व्हिज्युअल स्टुडिओ मधून जे प्रोग्राम करून बघत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही ज्या वेळेला प्रिंट करता त्यावेळेला डिरेक्टली काय एक व्हेरिएबल नेम आहे तुमचा जो आहे स्टुडंट आणि तुम्हाला डॉट ऑपरेटर यूज करून तुम्हाला प्रॉपर्टीज ऍक्सेस करायची आहे फर्स्ट नेम ते इथे केलेलं आहे. याच पद्धतीने तर मल्टिपल प्रॉपर्टीज आहेत तुमच्या तर तुम्ही काय करायचं आहे डिरेक्टली ते आणखीन एक डॉट यूज करून काहीतरी समथिंग तुमची लास्ट नेम अशी एखादी प्रॉपर्टी असेल तर तीही देखील तुम्ही इथे ऍड करू शकता. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही प्रोग्राम रन कराल त्यावेळेला फर्स्ट नेम आणि लास्ट नेम या दोन्ही प्रॉपर्टीज मध्ये जे काही व्हॅल्यू आहे ती तुम्हाला डिस्प्ले होईल. ठीक आहे. अशाच पद्धतीनं व्हिज्युअल स्टुडिओ मध्ये काही फीचर्स आहेत ज्याच्या थ्रू तुम्ही डिरेक्टली कमी लाईन्स ऑफ कोड मध्ये जास्तीत जास्त प्रमाणात फास्ट कोडिंग होतं म्हणा किंवा जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही ऍक्सेस करून घेऊ शकता. ह्याचा हा इतकाच उपयोग आहे. फक्त मी इथे मेन्शन केलेला आहे की तुम्ही जर व्हिज्युअल स्टुडिओ मधनं करत असाल तर इथे बघा तुम्ही फक्त प्रिंटिंग मध्ये काय करायचं आहे डायरेक्टली व्हेरिएबल डॉट तुमची जी काही प्रॉपर्टी आहे ती आणखीन काही प्रॉपर्टी असतील तर त्या डॉट 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 करून तुम्ही त्या ऍड करू शकता. मग आता याचं आउटपुट काय येणार आहे फर्स्ट प्रॉपर्टीचं जे काही तुम्ही व्हॅल्यू दिलेला आहात ती व्हॅल्यू काय होऊन जाईल प्रिंट होऊन जाईल. त्याच पद्धतीने आणखीन एक गेटर मेथड आहे जी आहे तुम्ही असं देखील करू शकता. तुम्ही डायरेक्टली फंक्शन सुद्धा काय करू शकता गेट करू शकता. म्हणजेच काय तुमचं तर फंक्शन व्हेरिएबल नेम आहे स्टुडंट मध्ये तुमचं काय आहे तर गेट गेटर फंक्शन गेट नेम फंक्शन आहे ते फंक्शन देखील तुम्ही इथे ऍड करू शकता. पण फंक्शन मध्ये राऊंड ब्रेसेस जो आहे तो द्यायचा नाही कारण तिथे एरर शो करू शकतो. इथे खाली तुम्हाला दाखवलेलंच आहे. मग आता असं जरी लिहिलं तुम्ही प्रिंट केलं तरी तुमचं तेच आउटपुट येणार आहे जो आहे फर्स्ट नेमचं जे काही तुम्ही व्हॅल्यू दिलेली आहे ती. ठीक आहे. कारण फर्स्ट फंक्शन मध्ये काय आहे तुमचं रिटर्न केलेलं फर्स्ट प्रॉपर्टीजला जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू इथे प्रिंट होऊन जाईल. त्याच्यानंतर आणखीन एक ट्राईंग टू ऍक्सेसिंग अ मेथड सुद्धा तुम्ही ऍक्सेस करू शकता. पण जर तुम्ही एखाद्या फंक्शनला ठीक आहे एखाद्या फंक्शनला ज्या वेळेला
डबल कोट देता त्यावेळेला तुम्हाला तो एरर शो होईल. ठीक आहे, हे होतं आपलं गेटर थ्रू केलेलं. तुम्ही हे एक्झिक्यूट करून बघू शकता तुमच्या नोटपॅड वरती. त्यानंतर नेक्स्ट एक मिनिट. थोडासा हँगचा प्रॉब्लेम झालेला आहे. जसं तुम्हाला तिथे सांगितलेलं होतं त्याच पद्धतीने स्टुडंट डॉट गेट नेम केल्यानंतर तुम्ही काय करू शकता, तर ऍक्सेसिंग अ व्हॅल्यू वी ऍक्सेस अ व्हॅल्यू ऑफ अ प्रॉपर्टी. ठीक आहे, तुम्ही काय करू शकता, त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू ऍक्सेस करू शकता या थ्रू. त्यानंतर तुम्हाला ऍक्सेसिंग अ व्हॅल्यू ऑफ अ मेथड जर केला तर तुम्हाला काय करू शकतो, एरर शो करू शकतो. हे होतं आपलं गेट जावास्क्रिप्ट गेटर. आता आपण बघणार आहे सेटर. सेटर मध्ये काय आहे, तर सेटर मध्ये सगळ्यात पहिला एक्झाम्पल. तर आता आपण सेटरचं बघणार आहे. जावास्क्रिप्ट मध्ये सेटर मध्ये आपण कॉन्स्टंट एक व्हेरिएबल घेतलेला आहे जे आहे स्टुडंट. त्याच्यानंतर आपण एक प्रॉपर्टी दिलेली आहे आणि त्याला व्हॅल्यू सेट केलेली आहे. ठीक आहे, आता ती प्रॉपर्टी आपण काय करणार आहे, ऍक्सेसर प्रॉपर्टी ऑफ अ सेटर मेथड यूज करून सेट हा कीवर्ड यूज करायचा आहे. जसं ऍक्सेस प्रॉपर्टी मध्ये दाखवलेलं होतं, गेट आणि सेट हे दोन काय आहेत, तुमची प्रॉपर्टी ऍक्सेस प्रॉपर्टी आहेत. आता इथे जसं आपण गेट यूज केलेलं आहे तसंच आपण सेट यूज करून करणार आहे. त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, याच्यामध्ये एक फंक्शन क्रिएट केलेलं आहे. त्या फंक्शन मध्ये आर्ग्युमेंट पास केलेलं आहे. फंक्शन आहे चेंज नेम आणि न्यू नेम. आर्ग्युमेंट काय पास केलेला आहे, न्यू नेम. मग त्याच्यामध्ये जे आपण फर्स्ट आपली प्रॉपर्टी आहे ती गेट करून घेणार, सॉरी सेट करणार आहे त्याला न्यू नेम. ठीक आहे, त्यासाठी आपण दिस डॉट फर्स्ट नेम इज इक्वल टू न्यू नेम. म्हणजे आपण काय करणार आहे, त्या प्रॉपर्टीला आपण व्हॅल्यू सेट केलेली आहे. दुसरी सेट केलेली आहे. तर सगळ्यात पहिला आपण काय करणार आहे, आता हे प्रिंटिंगचं कन्सोल डॉट लॉग ज्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, सगळ्यात पहिलं तुमचं जे काही व्हेरिएबल नेम आहे ते डॉट तुमची प्रॉपर्टी, म्हणजे तुमची प्रॉपर्टी आता सध्या इथे काय झाली प्रिंट, जे तुमच्या प्रॉपर्टीला व्हॅल्यू दिलेली आहे ती. आता आपण इथे काय करणार आहे, चेंज सेट ऑब्जेक्ट प्रॉपर्टी युजिंग सेटर. म्हणजे आपण काय करणार आहे, जे इथे आपण फंक्शन घेतलेलं आहे चेंज नेम, त्या नेम मधलं जे काय आर्ग्युमेंट पास केलेलं आहे न्यू नेम, ते न्यू नेमला आपण काय करणार आहे, ऑब्जेक्ट प्रॉपर्टी युजिंग सेटर. म्हणजेच काय, त्याला आपण व्हॅल्यू पास करणार आहे जी आहे ही न्यू नेम. ठीक आहे, ते प्रिंट करणार आहे. प्रिंट करायसाठी आपण इथे हे दिल्यामुळं काय झालं, आपल्याला फर्स्ट नेमला न्यू नेम हे काय झालं ऍड झालं आणि त्या न्यू नेमला आपण काय केलेलं आहे, ती व्हॅल्यू पास केलेली आहे. ती व्हॅल्यू पास केल्यामुळे आता काय झालं, न्यू नेम म्हणजे प्रिंट काय होणार आहे, आता सेम आपण ऍज इट इज इथे जसं वरती लिहिलं स्टुडंट डॉट फर्स्ट नेम, त्याच पद्धतीने आपण हे प्रिंट केलं, पण ह्याच्या व्हॅल्यूज चेंज झाल्या कारण आपण काय केलं, फर्स्ट प्रॉपर्टीला आर्ग्युमेंट पास करून सेकंड प्रॉपर्टी काय केली, सेट केली आणि त्या प्रॉपर्टीला आपण व्हॅल्यू चेंज केली. ठीक आहे, न्यू त्या मेथडला आपण काय केली, व्हॅल्यू सेट केलेली आहे. मग आता पहिल्या याच्यामध्ये आपण प्रिंट केलं तर ही प्रिंट झाली. त्याच्यात तसंच आपण इथे काय केलेलं आहे, चेंज केली सेटर, सेट यूज करून ऑब्जेक्ट प्रॉपर्टी यूज सेटर, म्हणजे सेटर हे करून आपण काय केलेलं, व्हॅल्यू चेंज केली आणि सेम ऍज इट इज आपण प्रिंट केलं स्टुडंट डॉट फर्स्ट नेम, पण आपली व्हॅल्यू चेंज झालेली आहे कारण आपण सेटर यूज करून काय केलेलं आहे, आर्ग्युमेंटला आपण व्हॅल्यू चेंज केलेली आहे.
ठीक आहे. हे होतं जावास्क्रिप्ट मध्ये सेटर. तर काही नोट आहे हे तुम्ही एक नोट आहे जे आहे टू क्रिएट अ सेटर मेथड सेट कीवर्ड. तुम्हाला जर सेटर मेथड यूज करायची असेल म्हणजे एखाद्या प्रॉपर्टीला आणखीन एक प्रॉपर्टी ऍड करून त्याला जर व्हॅल्यू द्यायची असेल असं काहीतरी करायचं असेल तर तुम्ही सेट या कीवर्डचं यूज केलं पाहिजे टू शो इन अ प्रोग्राम व्हॅल्यू ऑफ फर्स्ट नेम इज अ समथिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं व्हॅल्यू चेंज केली. कुठली व्हॅल्यू ऍड केली दुसरी व्हॅल्यू ऍड केली. मग तेच आपण प्रिंट केलं स्टुडंट डॉट चेंज नेम मधून आपण काय केलं ती व्हॅल्यू ऍड केली. तर नोट सेट अ मस्ट बी नाही ठीक आहे फॉर्मल पॅरामीटर यूज करायचा. हे होतं आपलं म्हणजे ते तुम्हाला आय होप की आयडिया क्लिअर झाली असेल. आपण इथे सेटर म्हणजे काय केलं फक्त काय नाही आणखीन एक प्रॉपर्टी घेऊन त्या प्रॉपर्टीला आपण व्हॅल्यू सेट केली आणि ती प्रॉपर्टी फर्स्ट प्रॉपर्टीला काय केली अटॅच केली. हे इतकंच होतं. सेट केलं सेट कीवर्ड यूज करून गेट बघितलेला आहात तुम्ही तर आपण आणखीन एकदा रिवाइज करूया. आपण काय या लेक्चरला बघितलं पहिलं चॅप्टर चालू होतं त्यामधलं आपण क्युरिंग सेटिंग प्रॉपर्टीज बघितलं. सेटिंग म्हणजे काय बघितलं. त्याच्यानंतर डिलीट कशी करायची प्रॉपर्टी हे बघितलं. प्रॉपर्टी गेटर सेटर म्हणजे काय हे देखील आपण याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. तर इथे हा आपला फर्स्ट चॅप्टर संपलेला आहे. ठीक आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट फर्स्ट चॅप्टर संपलेला आहे प्लस 2 प्रॅक्टिकल्स आपले कव्हर झालेले आहेत. जे प्रॅक्टिकल्स मी तुम्हाला दाखवलेले आहेत ते तुम्ही करून बघा. त्याच्यानंतर राहिलेले जे प्रोग्राम्स मी तुम्हाला करायला सांगितलेले आहेत ते देखील तुम्ही घरी करून ट्राय करून बघा. काही प्रॉब्लेम आले असेल तर मला विचारू शकता. त्यानंतर आता इथे हे सगळे पॉइंट्स कव्हर झालेले आहेत. इथे हा आपला फर्स्ट चॅप्टर आणि 2 प्रॅक्टिकल कंप्लीट झालेले आहेत. आपण नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट चॅप्टर चालू करणार आहे सेकंड चॅप्टर. ठीक आहे. आता इथे मी लेक्चर स्टॉप करते. थँक्यू.